नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे. या मालिकेच्या 4 सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं, की आता तनया जयश्रीच्या पायाजवळ बसलेली असते. तिचे पायच तिने धरलेले असतात आणि तिला खूप विनवण्या करत असते आणि रडत सुद्धा असते आणि म्हणत असते, "जयू आंटी, प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेव. मला एक संधी दे. एका सुनेची जागा नेहमीच्या सासूच्या पायांजवळ असते आणि मला खात्री आहे, की मी जर तुझी सून झाली ना, मी तुझी खूप सेवा करेन आणि ह्या घराचाच विचार करेल." पण आता ती विशाखा आहे. ती विशाखा म्हणते, "तनया उठ. जर जयश्रीच्या मनातच नसेल ना, तिला आपण कोणीही मनवू नाही शकत. तिला कोणीही जबरदस्ती नाही करू शकत. त्यामुळे चल तू आता आपण घरी जाऊया." तेवढ्यात जयश्री म्हणते, "थांब तनया." ती तनयाकडे येते आणि तनयाला म्हणते, "तनया, जी सून नेहमी तिच्या सासरच्यांचाच विचार करते ना, तीच खरी सून असते आणि माझी खात्री आहे, तू एक उत्तम सून होशील आणि माझ्या अखिलची सुद्धा काळजी घेशील. त्यामुळे तुमच्या लग्नाला माझी संमती आहे." हे सगळं ऐकून आता सगळेच खूप खुश होतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. अखिलला तर खूपच आनंद झालेला असतो. वसुलाही आनंद झालेला असतो. मात्र तिच्या मनात कुठेतरी असतं, की विशाखा आणि तनया या अखिलसाठी योग्य नाहीये आणि त्यांच्या प्लॅनमध्ये त्यांनी अखिलला अडकवलंय आणि आता घरचे किंवा जयश्री सगळेच त्यांच्या बोलण्यात आलेले असतात. त्यांच्या प्लॅननुसार सगळे वागत असतात. पण आता ती तरी काय करणार? तिचं ऐकून घ्यायला कोणीच तयार नसतं आणि तिची बाजू सुद्धा तिला मांडता येत नसते. तर मग बघूया आता विशाखा घरच्यांना तनयाच्या माध्यमातून कशी नाचवते ते आणि पुढे काय काय करते, हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.